माय यूट्यूब चॅनल बिंदूज गोइंगडा। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की एवढ्या उन्हामध्ये मी स्वेटर का घातलंय, बिकॉज सकाळी येताना खूप थंडी असते। सो मी पटापट तयारी केली आणि सकाळी आता कॉलेजला लेक्चर्स घेऊन आता मी पुन्हा घरी चालली आहे। सो म्हटलं मध्येच थांबून थोडंसं तुमच्याशी पण गप्पा माराव्यात बिकॉज हा रूट मला खूप आवडतो आणि फेवरेट आहे माझा हा रोड त्याच्यावरती मला स्कूटर चालवायला सगळ्यात जास्त आवडते। हे बघा आणि प्रॉब्लेम असा होतो की सकाळी गाडी चालवते त्याच्यामुळे मला काही दाखवता येत नाही, पण सकाळी एकदम मस्त धुकं पडलेलं असतं आणि त्याच्यातून यायला मिळतो। पण आता जाताना खूप ऊन असतं, बट काही हरकत नाही। सगळीजणं माझ्याकडे अशी बघतायत केवढ्या उन्हात हिने स्वेटर का घातले पण घालावं लागणार। हॅलो गाईज, सो फायनली मी कॉलेजमधून घरी आलेली आहे आणि आमच्या घरी हे बघा कोण आलंय हे बघा आणि हिला मी म्हटलं की पिल्लं कशी आहेत एवढं फक्त विचारलं, तर ही काय करून घेऊन आली दाखवू। हे बघा दिसतायत, तीन घेऊन आली। इकडे त्यांना थंडी कमी लागेल म्हणून त्यांना तिकडे आतमध्ये ठेवून दिली। थोडंसं शूट करते ग, बरं नाही करत गजब बेइज्जती है। तर तिला तर खायला दिलं, पण आता माझ्या पोटाची जरा सोय करायची आहे बिकॉज आज मम्मी पप्पा थोडं कामानिमित्त बाहेर गेलेत, तो मलाच जेवण बनवायचं आहे। चपाती भाजी सकाळी मम्मी करून गेली आहे, पण आता मे बी थोडासा राईस बनवेल आणि त्याचा फ्राईड राईस वगैरे करून काहीतरी असंच खाईन कारण का ॲक्च्युली मी खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणजे फूडी आहे, म्हणजे आवडतं मला बरंचसं काय काय ट्राय करायला, बट बनवायला जरा कमी आवडतं You serious? पण आता करून खाईन काहीतरी, बघते तुम्हाला पण दाखवते। जर काय बनवलं चांगलं तर तुमच्या सोबतच बनवेन, बघूया जमतंय का, करायचा काही मूड होतोय का। ॲक्च्युली भूक तर खूप लागली आहे, त्याच्यामुळे जर ह्या आहे तेच भरपूर असेल तर मग नाही बनवणार। सो अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार। थँक्यू सो मच की तुम्ही मला सबस्क्राईब करताय त्याबद्दल। आणि दुसरी गोष्ट एक मस्त शाउटआउट द्यायचा आहे, तो म्हणजे माझी मैत्रीण सायली हिला। तिने पहिल्या जो प्रिव्हियसवाला ब्लॉग होता त्याच्यावरती खूप सुंदर कमेंट केली आहे। तुम्ही जर बघितला नसाल तो व्हिडिओ तर मी नक्कीच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवते, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। थँक्यू सो मच सायली, इतका छान सपोर्ट करतेस तू, नेहमीच करत असतेस आणि एनकरेज करत असतेस मला, त्याबद्दल असा सपोर्ट करत राहा। थँक्यू सो मच, लव यू। तो मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राईस घालायचं की नाही ठरवत होते आणि फायनली मी फिक्स केलं की मी राईस बनवतीये। सो ड्रेस चेंज केला आणि केस बांधले बिकॉज माझा हेअरफॉल खूप वाढलाय, त्याच्यामुळे किचन मध्ये काहीही काम करताना केस बांधणं इज कंपल्सरी। सो माय इंग्लिश इज फॉरेनर इंग्लिश, हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल थोडंसं इंग्लिश बोलले म्हणून बोलले। सो भात आता आहे बघा, तुम्हाला दाखवते। रेडी होतो इथे आणि मी फ्राईड बनवणार आहे म्हणून इकडे कांदा आणि गाजर मला सापडलं, सो ते मी इथे टाकून ठेवलंय आणि कदाचित त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी अजून ऍड करेन, मसाले सॉस बीस आणि बऱ्यापैकी ट्राय करेन फ्राईड राईस जसं होईल तसा बनवेन आणि खाईन। माय इंग्लिश इज फॉरेनर इंग्लिश हा डायलॉग ॲक्च्युली माझा नाही आहे, तर मी सध्या जिला फॉलो करते, म्हणजे मलाही आधी माहीत नव्हतं की ती बिग बॉस OTT 2 असा सीझन पण चालू आहे म्हणून तर त्याचे काही व्हिडिओज इंस्टाग्रामवरती येतात तसं मी ते बघत होते आणि मग मला
मी मनीषा राणी म्हणून एक त्याच्यामध्ये कंटेस्टंट होती. सो ती आता सध्या झलक दिखलाजाची पण कंटेस्टंट आहे. तर मी तिला खूप फॉलो करते आणि ती इतकी फनी आहे. एक तर ती बिहारी ॲक्सेंटमध्ये बोलते आणि इतकं मस्त बोलते, मला जाम आवडतं. वन लाईनर अशी मस्त मारते ना, डायलॉग इतके भारी मारते की हसायलाच यायला पाहिजे. तिला तुम्ही 2 मिनिटं जरी ऐकत बसलात तरी तुम्ही हसून मराल. बाप को मत सिखा चल. सो तिचा डायलॉग होता हा, माय इंग्लिश इज फॉरेनर इंग्लिश. अजून काहीतरी असं बोलते, थांबा सांगते. काय, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इस हिलाला मैं बोलाला कि तुम बोलाला तो हम अपन दिल के पोल खोलाला. अरे कहना क्या चाहते हो? कसम शंभुनाथ की, अगर आप हमको हाँ बोल दिए तो मैं किसी भी लड़के की तरफ नहीं देखूंगी. अगर देखा तो डिवोर्स दे दीजिएगा, छोड़ दीजिएगा. कसम शंभुनाथ की, असं काहीतरी बोलते. मी ट्राय केलं पण मला फारसं जमलं नाही आहे ते. मस्त बोलते, पण मला तिचा ॲक्सेंट आवडतो आणि मस्त आहे, क्यूटशी आहे, हाईट कमी आहे, बोलायला मस्त आहे. मला अशी लोक ऐकायला बघायला जाम आवडतात. मी तिला सध्या फॉलो करते. अरे कहना क्या चाहते हो? काय करतेय असं बऱ्याच जणांना कळत नाही ना, म्हणून सांगतेय की काय करतेय. आता थोडा वेळ बसले निवांत, भात होतोय तोपर्यंत. भात झाला की जेवेन आणि एक व्हिडिओ, याच्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्याचं थोडंसं शूटिंग करायचं आहे. स्क्रिप्ट लिहून थोडं शूट करून त्याचं मग एडिटिंग चालू होईल. सो ते करायचा प्रयत्न चालला आहे, त्याच्यामुळे आता ते करत बसेन थोडा वेळ. रोज सकाळी जाते कॉलेजमध्ये लेक्चर्स घेते आणि येते. सो हॅपनिंग असं काही चालू नाही आहे सध्या तरी, बट काहीतरी आपण स्वतः घरातल्या घरात हॅपनिंग काहीतरी करत राहायचं. सो ते प्रयत्न आहेत. आणि ॲज यू ऑल नो, माझं अजून एक पण चॅनल आहे, एज्युकेशनल चॅनल. सो आत्ता मला असं वाटतं की त्याच्यावरती हळूहळू ना फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स वाढत चालले आहेत. सो त्याच्यावरती पण परत जबरदस्त काम करायला हवं आहे असं मला वाटतं, बिकॉज फार कमी टाईममध्ये त्यांनी 100 गाठले होते. त्याच्यामुळे नक्कीच ते चॅनल मला ग्रो करायला नक्कीच आवडेल. बनवायला पाहिजेत रेग्युलरली त्याच्यावरती पण व्हिडिओज. टॉपिक्स काय असतील तर सांगा मला. मी जे लोक अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहेत किंवा स्टडी करतायत, त्यांनी ते चॅनलची लिंक मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेन, तुम्ही नक्की ते फॉलो करा. सो ते एक काम करायचं आहे. बघूया काय होतं. 2 चॅनल किंवा 3 चॅनल, ॲक्च्युली खरं म्हणाल तर 3 चॅनल मला हँडल करावी लागतात एकटीला, ते पण बरं. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. त्याच्यामुळे मग ना खूप जास्त काम झालं की मग मला ते जमत नाही. मग कुठेतरी एका चॅनलवरती येत राहतं काहीतरी, मग दुसऱ्या चॅनलचं काम बंद होतं, मग परत दुसरी 2 चॅनल्सवरती कामं धड होत नाहीत. सो आता ह्या चॅनलवरती जास्त काम करायचं ठरवलं आहे, जास्त व्हिडिओज ॲड करायचे, जास्त काय नाही तरी अपलोड करत राहायचं असं ह्या चॅनलवरती एक ठरवलं आहे. आणि एज्युकेशनलचं पण चांगलं चाललं आहे, त्याच्यामुळे ते पण माझ्या डोक्यात आहे. त्यात मम्मीसाठी एक नवीन चॅनल मी काढले, क्रोशा वर्ल्ड नावाचं, ज्याच्यामध्ये क्रोशा कामाचे व्हिडिओज आहेत. प्रॉब्लेम असा होतो की व्हिडिओ शूटिंग होतं पटकन, पण जो एडिटिंगला वेळ लागतो तो खूप लागतो वेळ. आणि मेन म्हणजे क्रोशावाल्या जे व्हिडिओज आहेत त्यांना खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे जरा माझं स्पीड कमी असल्यामुळे जरा सगळं अडकलं आहे. असं भरपूर वेळ द्यायला पाहिजे त्याला, तर मग ते कामं होतात व्यवस्थित. त्यात पुन्हा मला असं कंटिन्युअसली काम करायला आवडत नाही. सकाळी बसलो आणि संध्याकाळपर्यंत काम 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 मी नाही करू शकत. मला थोडा ब्रेक लागतो, मध्ये थोडं रिलॅक्स होऊन फ्रेश माइंडने मला काम करायला भरपूर आवडतं. त्यामुळे ते टाईम नसतं माझं कामाचं, शेड्यूल नसतं, बट तशा पद्धतीने काम मी करते. सो ते चाललं आहे.
होपफुली सगळं जर तुमचे आशीर्वाद असतील सोबत, तुमच्या शुभेच्छा असतील सोबत, तर जे काही ठरवलं आहे यावर्षी करायचं ते सगळं कंप्लीट होऊ देत. सो तुमच्या प्रेयर्स असू देत सोबतच. आणि हो, चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, बिकॉज चॅनलमध्ये बरंच काही पुढे येणार आहे. खूप बडबड केली ना, डॅ बोर झाला असाल. कंट्रोल. बरेच दिवसांनी बडबड केली, पण निवांत बसली आहे शांत. थोड्या वेळाने डान्स करेन, मूड झालाय तर काहीतरी लावून म्युझिक. फायनल आउटपुट. भाजी चपाती मम्मी बनवून घेते. ही आहे भाजी चपाती, कसली आहे, मटार आणि फ्लॉवर आणि बटाटा मिक्स आहे. आणि इकडे मी बनवलेला फ्राईड राईस. दिसायला तरी छान दिसतोय, टेस्ट करून बघते. लेट मी ट्राय. ॲक्च्युली इट्स गुड. सॉरी गाईज, टेक 2. ॲज युजल मिस्टेक्स करायची सवय आहेच. मी चुकून फ्रंट कॅमेरा ऑन केलेला आणि बॅक कॅमेराने शूटिंग करायचं म्हणून तिकडच्या साईडला बोलत होते. त्याच्यामुळे आता परत सगळं. तर सांगायचं काय राहिलं आहे, तर मी हा बनवलेला फ्राईड राईस मी आता टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते की तो कसा झाला आहे. ओके, सो हे बघा, मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आहे. मला कोथिंबीर सगळ्यामध्ये खूप आवडते आणि अभयला ॲज युजल अजिबात आवडत नाही कशातच. तर कंट्रोल. मी ॲक्च्युली बनवलाय काय, जास्त काही टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये. कांदा टाकलाय, गाजर टाकलंय, आपली मोहरी, जिरं, हळद, तिखट, मीठ आणि थोडासा हक्का नूडलचा मसाला टाकलाय. आणि हो, अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जो सिक्रेट नाही ठेवला तरी चालेल असा आहे, तो म्हणजे डार्क सोया सॉस. सो असं टाकून हे सगळं घेतलेलं आणि मी राईस बनवला आहे. सो टेस्ट करून बघते की कसा झाला आहे आणि तुम्हाला सांगते. इट्स ॲक्च्युली गुड. आता ॲक्च्युली सेकंड टाईम एक्सप्रेशन दिलं आहे. आधी दिलेलं ते ॲक्च्युली मध्ये होतं आणि हे पण छान, म्हणजे तसंच दिलं आहे. बट यम्मी. ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झाला होता तुम्ही बनवलेला फ्राईड राईस. आता मी तरी जेवती आहे, मला जेवण एन्जॉय करू देत. आपण थोड्या वेळाने परत बोलू. व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक करा, कमेंट करा, आवडला असेल तर शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. सो काळजी घ्या. टाटा, बाय बाय, पीस.